हॅलो गाईज, दिस इज श्वेता कांबळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता हा व्लॉग असा असणार आहे की मी आता चालले पार्ल्याला सर्व गणपती बघायला. सो चला आपण आता तुम्हाला मी दाखवत राहीन पार्ल्याचे जेवढे पण गणपती बघेन आणि अपडेट देत राहीन. चला आता आपण निघूया पार्ल्याला जायला. सो गाईज, मी आता पार्ल्याला पोहोचलेली आहे आणि इथे खरंच खूप छान छान गणपती आहेत. मी आत्ताच विलेपार्ल्याचं चिंतामणी बघितला आणि जय मल्हारचा पण एक गणपती बघितला. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो आपण अजून पण पार्ल्याला जे जे गणपती आहेत चला बघूया. आता मी अजून चाललेच आहे पुढे. पण खरंच कुणाला एकदम छान आणि सुंदर गणपती बघायचे असतील तर नक्की पार्ल्याला व्हिजिट करा. गाईस, तुम्ही पार्ल्याला जेव्हा येणार ना तर पार्ला ईस्टला या गणपती बघायसाठी. आणि पार्ल्याला जागे जागेला बॅनर लावले आहेत. तर बॅनरच्या हिशोबाने तुम्ही जात राहणार ना तुम्हाला गणपती बघायला भेटणार. आणि सुंदर सुंदर त्यांचे डेकोरेशन पण एवढे सुंदर केलेले आहेत ना, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. सो आता हे 11 दिवस आहेत तर या पार्ल्यामध्ये आणि व्हिजिट करा. आता आपण दुसरे गणपती बघायला चाललेलेच आहेत. चला गाईज, हे बघा अशा प्रकारे बॅनर लावलेले आहेत पार्ल्याला, जे तुम्हाला स्वतः गणपतीपर्यंत पोहोचवणार. गाईज, मी आता पार्ल्याची सर्व गणपती बघून झालेली आहे आणि आता मी घरी जायलाच निघाले. पण खरंच तुम्हाला ब्लॉग मध्ये मध्ये बघायला भेटेलच. खूप छान आणि सुंदर गणपती आणि त्यांचे डेकोरेशन पण खरंच खूप सुंदर आहे. सो नक्की या. आणि चला आता ऑन द वे आहे आता घरी जायला. पण खरंच माझं आज असं काही डिसाईड झालं नव्हतं आणि हे फर्स्ट टाइमच आहे की गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी मी सर्व गणपती बघायला निघालेली आहे. सो चला आता सध्या आपण घरी जायला निघू. बघू टॉपपर्यंत म्हणजे घरी पोहोचेपर्यंत कुठल्या गणपती रस्त्यात भेटले आहेत ते. चला. हॅलो गाईज, मी आता जस्ट घरी आले आणि मग आता मी थोडंसं रेस्ट करणार आहे आणि फ्रेश होऊन मग मी जाणार आहे ध्रुवच्या घरी गणपती बघायला. तर माझा व्लॉग कंटिन्यू राहील आणि त्याचा गणपती तर 1.5 दिवसाचा असतो. सो आणि खूप छान असतो हमेशा हर वर्षी त्याचा गणपती. तर यावर्षी तर तुम्हाला बघायला भेटेल. सो आता मी थोड्या टायमानंतर निघेन आणि ब्लॉग कंटिन्यू करेन. गाईज, आम्ही आता ध्रुवच्या घरी जायला निघालोय. सो मी आणि माझी कझन सिस्टर आहे गीतांजली. तर आम्ही आज दोघं जातोय ध्रुवच्या घरी. सो चला आता रिक्षाची वेट करतोय. रिक्षा भेटेल तर लगेच जाऊ. गाईज, आम्ही आता जरा स्वीट शॉप मध्ये थांबलोय आणि बाप्पासाठी आता मोदक घेतोय. सो तुम्ही बघू शकता इथे व्हरायटीज आहेत खूप सारे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं असे व्हरायटीज आहेत. सो मी आता हे व्हाईटवाले मोदक घेते बाप्पासाठी. त्यांनी मला टेस्टसाठी दिलंय. छान आहे, बाप्पाला पण आवडेल. चला आता रिक्षात जाऊया. काहीच आता उतरलोय रिक्षातून. ध्रुवच्या घराकडे चाललोय. चला जाऊया. मी तुम्हाला बोललीच होती की ध्रुवचा गणपती खरंच खूप छान आणि सुंदर असतो. तुम्हाला तिथे मी दाखवेनच. चला आता.
गाईज आम्ही आता पोहोचलोय ध्रुवच्या घरी आणि आम्ही आता बाप्पाचं दर्शन पण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम सुंदर असे पप्पा आहेत, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर आता प्रसाद वगैरे खाल्लाय, आम्ही वेट करतोय ध्रुवचा. गाईज कधीपासून आपण ज्यांची वाट बघत होती ध्रुवची, तो आता आलेला आहे. तुम्हाला दाखवते ध्रुव करून. सो हा ध्रुव आहे, ह्याच्या घरी हर वर्षी गणपती बसतो, हर वर्षी आम्ही येतो. सो त्यांचा गणपती तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. खरंच खूप सुंदर गणपती असतो. थँक्यू फॉर कमिंग एव्हरीवन. उद्या विसर्जन आहे, नक्की या विसर्जनला. आणि ध्रुवच्या घरी पण या, ऍड्रेस खाली टाकते, ध्रुवच्या घरी येऊन गणपती बघा. सो आप लोग मेरे को नहीं पहचानते रहेंगे. मेरा भी एक छोटा सा चैनल है, प्लीज़ सब्सक्राइब करो मेरे चैनल को भी और इनके चैनल को भी सब्सक्राइब करो. सो आप लोग ने शॉर्ट्स तो देखा रहेगा नॉर्मली कैसा तो बना रहा था, और इसके लिए बहुत मेहनत लगता है. तो प्लीज़ इसके लिए बहुत मेहनत लगता है, तो प्लीज़ सपोर्ट करो, सब्सक्राइब करो, दबा के प्यार दो इनको. चैनल का नाम तुम्हारा मेरा आर विश ब्लॉग करके है. तो गाइस इसको सब्सक्राइब करो, और ये भी बहुत अच्छे ब्लॉग्स बनाता है. इसको भी हम आगे ग्रो करेंगे. थैंक यू. एक साल से ब्लॉग नहीं आया बट ठीक है, बहुत जल्द इसका ब्लॉग आएगा. इंस्टाग्राम पे फॉलो करा मेरे को जाके. किसका तो कॉल आ रहा है. गाइस इसको जरूर फॉलो करो, सब्सक्राइब करो, सब्सक्राइब. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता ध्रुवच्या घरातून निघालोय घरी जायला, आणि आता इथं कोंडीविटामध्येच एक गणपती आहे, तिकडे तो एकदा त्याचे दर्शन घेऊ आणि मग रिक्षा पकडू घरी जायला. चला तुम्हाला दाखवते. सो गाईज मी आता घरी आले ध्रुवच्या घरातून, आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर गणपती बाप्पाचे दर्शन करायला भेटतील. आणि प्लीज माझं ब्लॉग जेवढे जास्त शेअर करू शकता प्लीज शेअर करा. प्लीज सबस्क्राईब श्वेता कांबळे ब्लॉग्स, आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. आणि असंच मला सपोर्ट करत राहा. मी माझा ब्लॉग आता इथंच एंड करते. सगळ्यांना परत एकदा गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी काळजी घ्या. टेक केअर.